कन्फ्युज नाही व्हायचं. नमस्कार मित्र, माझ्या मराठी युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. मी अक्षय पंडित. आजचा ब्लॉग इकडनं सुरू करतोय आणि आपला ब्लॉग तुम्ही टायटल काय बघितलं. चला सुरू करू. इकडनं सकाळच्या आता 7:15 झाले. आम्ही चाललोय तुम्ही दमनला. फर्स्ट टाइम लास्ट टाइम वाटतं कधी गेला ते माहिती किती वर्षात आहे. आता चालले ते आमची मुंबईतले ट्रिप असते. जेवढे जण जातो ब्लॉग एखाद मध्ये भेटले तर समजा ट्रिप त्यांच्यासोबत असेल, एखाद फॅमिलीसोबत तुम्हाला टायटल फोटोवर समजेल तर बेटर. नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा, इंस्टा फॉलो करा, डिस्क्रिप्शन लिंक वापर फॉलो करा. तर चालला आता ब्लॉग मी जिकडे ब्रिज काय थांबतो तर ब्रिज काय न थांबता तिकडनं पेट्रोल पंप काय थांबणार आहे आणि तिकडनं रस्ता गाडी काढणार आहे. असं इकोमध्ये आम्ही चाललेले सगळे. मग पेट्रोल तुम्हाला आणि बोलता बोलता चालतोय हप्तोय पण करा फॉलो. आणि सकाळच्या सूर्य बघा झालंय मस्त सनसेट. फॉग दिसतोय तर चालतोय म्हणून ऑपोजिट साईड आहे म्हणून तुम्हाला जाणार गाड्या. तर भेटू तुम्हाला कोण कोण आहे चला. आता जस्ट पोहोचले मित्र दमन. तुम्ही लेफ्ट साईडला बघत असेल आम्ही तिकडे दमनला पोहोचत आले. आम्ही काही मध्ये शूट नाही केलं, एन्जॉयमेंट करत चाललेले. आणि आम्ही 6 का 7 जण आहे. तर आता व्ह्यूचा एन्जॉय करा. हा राईट साईडचा व्ह्यू आता पोहोचला. तुम्हाला दाखवतो बीचचा व्ह्यू. चला भेट. मित्रांनो मी दमन बीचला इकडे पोहोचलेले आहे. इकडचा व्ह्यू आणि हे बघा मित्रांनो आम्ही जस्ट पोहोचलेले आहे. इकडचा व्ह्यू कडचा क्लीननेस बघा किती क्लीन आहे. इकडचे रस्ते आणि मस्त वाटतं व्ह्यू बघायला. रात्रीचं एकदम भारी वाटतं. आणि आता इकडे पोहोचलं मी इकडे सगळे उतरत आहे. तर आम्ही पुढे व्ह्यू दाखवतो बीचचा सगळं कसा आहे ठिकाण. आणि बघा मरीन लाईन पेक्षा पण एवढं क्लीन आहे सगळं. व्ह्यू पण बघायला मस्त भारी वाटतं. आणि ते सगळे इकडे आले फोटो सगळे आपापले काढणार आहे. बाकी जे येत आहे मागोमाग. आणि बघा मी वाटतं सकाळचे 7-9च्या आसपास काय टाइम झाला. आम्ही लवकर आले म्हणून. का व्ह्यू बघा समोरचा काय असं मस्त क्लीन आहे. काय बीच समोर काय नाही, पूर्ण खाली खाली आहे. सकाळचा आता पुढे दाखवतो, पुढे बघत राहा. आता निघतो इकडं आम्ही बीच कडून. तर फोटो सगळे झाले. आता पुढे बघू काय आहे का बघण्यासारखं. काय फर्स्ट टाइम चालले रे, मग माहित नाही पुढचं काय असेल बघायला भेटेल तुम्हाला व्हिडिओ. आणि मग जाताना पण गाडीमध्ये व्ह्यू पण बघायला भारी वाटतो. आता सगळं सुरुवात झाली, दुकानं कोण माणसाने सुरुवात झाली सगळे. आता बघू पुढे काय असेल तर पुढे बघायला भेटेल का आहे काय माहित नाही. तर असेल तर पुढे बघायला भेटेल सिनेमॅटिक मध्ये. आता आपण बॅक टू पुढे जे असेल स्पॉटला जाऊ पुढच्या. आणि मित्रांनो वाटतं इकडे हा लास्ट स्पॉट आहे. वाटतं इकडे याच्या पुढे काही नाही वाटतं. भेटू पुढे. आणि मित्रांनो बघितलं तर शेवटचा स्पॉट होता आणि पुढे काही नव्हतं. आणि हा आता आपण चाललंय तर लेफ्ट साईडून तुम्हाला दाखवतो व्ह्यू. असा हा वन वे रस्ता, त्यामुळे दोन्ही साईडून गाड्या येतात. आणि हा लुक दिसायला असा समोर तो. रात्री आले तर अजून मजा आली, पण दिवसा आपण मुलं असले काही नाही, आता लेडीज आहे त्यामुळे चाललंय तर भेटत. आणि व्ह्यू बघा मस्त एन्जॉय करा. सिनेमॅटिक जास्त बोललं तर पुढे काय असेल तर बघायला भेटेल. चला बाय. आणि हा बघा मित्रांनो किल्ला दमनचा. हा आता काय माहिती कोणतं नाव ते खालती देऊन दिली लिहून. इकडे माहित नाही कोणता. तो पण समोर अजून साबूत एवढ्या चांगल्या कंडिशन माहित मेन रस्त्यावर मस्त दिसायला व्ह्यू पण भारी वाटतो. पुढे दाखवतो किल्ल्यात जाता येईल तर नाही. पुढे भेटू. चला पुढे बघू.
आता आपण चालले एका माता मंदिरामध्ये, तिकडे चालून तर चांगले फोटो काढण्यासाठी मस्त मन एकाग्र होतं, शांत मस्त बसू शकतो. ती जागा आहे मध्ये मी पण फर्स्ट टाइम भाऊ बहिणी सगळे जाऊन आता आपल्याला राईट मारायची इकडनं आणि इकडं लेफ्ट मारून थोडं करून रस्ता आहे ना, हा व्ह्यू बघितला असं वाटतं वज्रेश्वरी डोंगरावर जायला लागतो तसाच व्ह्यू वाटतो बघितल्या मला असं वाटतं. त्या काय मी तिकडे वज्रेश्वरी जाऊन आलो तर तसंच गल्ली गल्ली लागते. तर बघू कोणतं मातेचं मंदिर आहे तिकडे मस्त आहे, बघू फोटो बघायला भेटेलच पुढे. आणि चला मित्रांनो, तर आपण आले वाटतं त्या मंदिराकडे झेंडे वेंडे लावले म्हणजे समजते की इकडनं वाटतं तो रस्ता आलाय मंदिराकडे जायचा वाटतं. आता आपण तिकडनं राईट मारायचा आहे. हा इकडे बघा देवीचं बोर्ड मंदिर लिहिलं आहे इकडे, मंदिर देवीचं नाव काय ते वाचा इकडे मी. तर भेटतो पण ते मंदिर काय रस्ता वाटतं सिंगल लाईन आहे वाटतंय. तर भेटतो पुढे, चला. आणि हे आता आपण आले एंट्रन्स वर, इकडनं गेट कडून एंट्रन्स झालंय आणि हा इकडचा व्ह्यू दिसायला वाटतं. इकडे एरिया म्हणजे पार्किंग दिसते वाटतं, इकडच्या एरिया वाटतं मोठी बरी पार्किंग आहे. बघू पुढचं काय तुम्हाला बघायला भेटेल, उतरलं तुम्हाला दाखवलं सगळं सिनेमॅटिक सगळं. तर इकडे आलं मी विश्वरी माता मंदिर, इकडचं मंदिर आहे. आता एंट्रन्स आहे असं इकडचं दिसायला. लोक इकडे पार्किंग हे एरिया लावले तर दाखवतो. मी फर्स्ट टाइम आलाय दमण, नंतर इकडे आता आलाय. सगळे थांबले आता मध्ये जातो तुम्हाला भेटल. आणि हे मंदिर परिसरातलं एरिया आहे. बाईकसाठी वेगळी पार्किंग आणि कारसाठी वेगळी पार्किंग अशी केली मोठी बरीपैकी. मधला एरिया असं इकडे सगळे थांबले, इकडे थोडं पाणी वाणी पिलं सगळे नारे पाणी. आणि असा एरिया इकडनं दिसायला. हे थोडं बोर्ड असं काही सूचना दिल्या काय तिकडे पाहायच्या ते सगळ्यांसाठी. मध्ये गेला लुक असा दाखवतो तुम्हाला पुढे. आणि हे इकडे सूचना फलक लिहिलेले काय कसं जायचं. लेडीजसाठी ओढणीसाठी अलाउड नाही दर्शन घ्यायला, आणि पूर्ण काय ते आता नियम काढले नवीन सगळे केले. या इकडचा पूर्ण बसायला आता एक नवीन, आता मी फर्स्ट टाइम भरपूर बरीपैकी मोठी जागा आहे. इकडे शिर्डी सारखं ते समोर केलं इकडे. हे एवढे इकडे वाटतं हे, आणि इकडे वाटतं बसण्याचं फूडचं नाश्त्यासाठी. तर बघू, मी पण तो फर्स्ट टाइमच आलोय. केले जागा इकडे सगळं. आणि इकडे मोठा गजराज हाती. आणि हा चाललाय ते एरिया मस्त बघायला बऱ्यापैकी चांगला आहे. आणि वाटतं इकडे समोर काय ते आहे वाटतं, ते मंदिर वाटतं इकडे. आणि इकडे पण बऱ्यापैकी सिटिंग पोझिशन बसण्यासाठी चांगले आहे, मोठ्या एरिया शो साठी. तर असं दिलं नाही, समोर चाललं तर व्ह्यू इकडनं एंट्रन्स हा चला भेटतो. एकदम शांत सगळं वर पण ते एरिया बघून येऊ शकतो. इकडे असं एरिया इकडनं एंट्रन्स आणि तिकडे एक्झिट आहे. आणि हे मध्ये मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे शूट नाही केलं. बाकीचे सगळे इकडे बाहेरून तुम्ही सगळं फोटो व्हिडिओ काढू शकता. आणि इकडे सगळे फोटो व्हिडिओ काढण्यामध्ये तर झाले सगळे दमन. आणि हे देवी माते मंदिर
हे आता म्हणजे झालं दर्शन सगळं घेऊन देवी माता सगळे निघाले. मग नाश्ता वास्ता कळला आता बाहेर खायला तर जेवून घेऊ, थंड वंड पिऊ इकडनं. सिटी विजन दुपारचे आता 12 वाजले आणि भेटू तुम्हाला ब्लॉग नंतर आपलं एंड करू. I cannot see the path I'm following. Where is it leading? Am I alone in this? मित्र तुम्हाला आता ब्लॉग कसा वाटला, व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नक्कीच सांगा कसा होता ब्लॉग. आणि पहिल्यांदा मी पण ते देवीचं दर्शन केलं तर तिकडचं सिनेमॅटिक सगळं तुम्हाला कसं वाटलं, व्ह्यू कसा वाटला ते कॉमेंट करून सांगा. कारण सांगायचं राहिलं की ते मंदिरामध्ये अलाउड नव्हतं फोटो व्हिडिओ काढणं तिकडचे देवीकडचं, पण बाकीचे तुम्ही सिनेमॅटिक सगळं बघितलं. लस्सीचा ग्लास होता तो पण दाखवायचा झाला. तर हा लस्सीचा ग्लास तिकडे होता 50 रुपये. त्या लस्सी माठावाला घरी पण घेऊन गेलो असा तर घरी चाललाय. तर भेटू अशा नवीन व्हिडिओ मध्ये.